स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार आहे। निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याने प्रकरण आता कोर्टात आहे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत कळीचा ठरलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्याकरता वकील मिलिंद पवार हे जोडलेले आहेत। आज महत्त्वाचा दिवस आपण म्हणूया। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत कळीचा ठरलेला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुनावणी पार पडणार आहे। काय एकंदरीतच काय वाटतं की या निवडणुका आता लांबणीवर जातील का? यामध्ये असं आहे की ओबीसी राजकीय आरक्षणाचा हा कायदेशीर वाद आहे। 2019 आणि 2020 नंतर अनेक महानगरपालिका असतील, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांची मुदत संपली, पण त्यानंतर ओबीसीच्या या वादामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत ही परिस्थिती। सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट नियम सांगितले होते की आरक्षणाची एकूण मर्यादा 50% पेक्षा जास्त असू शकत नाही। महाराष्ट्रातला विचार केला तर अनेक ठिकाणी ओबीसी, एससी, एसटी, महिला आणि इतर श्रेणी मिळून आरक्षण 50%च्या पुढे जात होतं। त्यामुळे अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या होत्या। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं होतं की जर ओबीसी राजकीय आरक्षण द्यायचं असेल तर त्रिसदस्यीय प्रक्रिया म्हणजे ट्रिपल टेस्ट पूर्ण झाली पाहिजे, ती तुम्ही करून घ्या। वैज्ञानिक सर्वेक्षण करून ओबीसी समाजाची स्थानिक पातळीवरील वास्तविक लोकसंख्या मोजावी, त्या सर्वेक्षणाचा तथ्य आधारित अहवाल सादर करावा, आरक्षणाचा टक्का वस्तुनिष्ठ आणि लोकसंख्येच्या आधारावर ठरवावा। आणि ही सगळ्या प्रक्रिया आपलं महाराष्ट्र सरकार पूर्ण करू शकले नाही आणि म्हणून गेले 5 ते 6 वर्ष निवडणुका पुढे जात राहिली वस्तुस्थिती। आता राज्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर याचिकांच्या सुनावणी झाल्या। कधी सर्वेक्षण अपूर्ण, गव्हर्नमेंटकडनं सर्वेक्षण झालंच नाही, सुप्रीम कोर्टने गाईडलाईन देऊन देखील, कधी डेटा अपूर्ण, कधी आरक्षण 50% मर्यादेपलीकडे जात असल्याने कोर्टाने परवानगी नाकारली। अशा कारणांमुळे निवडणुका आजपर्यंत पुढे जात राहिल्या ही वस्तुस्थिती आहे। आता सर्वोच्च न्यायालयाने शेवटी एक महत्त्वाचा निर्णय दिला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका 31 जानेवारी 2026च्या पूर्वी तुम्हाला घेणं अनिवार्य आहे। आरक्षणाचा वाद जरी चालू असला आणि किंवा कोणतीही प्रक्रिया चालू असली तरी निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश कोर्टाने दिला आणि 31 जानेवारी 2026 ही डेडलाईन दिली। आता सध्या राजकीय जिल्ह्यातली परिस्थिती काय आहे तर अनेक जिल्ह्यामधील आरक्षण रचना पुन्हा तपासणी केली जाते। काही ठिकाणी 50%ची मर्यादा अद्याप ओलांडली गेलेली नवीन याचिका दाखल झाल्यात। कोर्टातील सुनावण्या, रेग्युलर हिअरिंग त्यामध्ये चालू आहेत आणि या सर्व प्रक्रियेमधून निवडणुका वेळेत घेणं आता महाराष्ट्र सरकारला बंधनकारक झालेले आहे। आता आणि ह्या सगळ्या मुद्द्यांमुळे गेले 4 ते 5 वर्ष झाले निवडणुका रखडल्यात। आता आज सर्वोच्च न्यायालयामध्ये नव्याने याचिका दाखल झाल्या, सुनावण्या झाल्या आणि आज त्यामध्ये निकाल येण्याची शक्यता आहे। आता निकाल जर यायचं म्हणलं तर त्यामध्ये आरक्षणाच्या दुरुस्तीचं निर्देश सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं। न्यायालय सरकारला, महाराष्ट्र सरकारला सुचवू शकतं की 50%ची मर्यादा ओलांडलेल्या जिल्ह्यांमध्ये आरक्षण योग्य प्रमाणात सुधारणा पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक घेण्याचे निर्देश देऊ शकतं। काही परिस्थितीत कोर्ट निवडणुका पुढे ढकलण्याऐवजी तात्काळ निवडणुका घेण्याचे निर्देश देऊ शकतं। जर आरक्षणाची समस्या तातडीने सोडवता येईल, काही राज्यांमध्ये निवडणुका घेण्यापूर्वी आरक्षणाचा तात्पुरता फरक भरा आणि कोर्ट इंटरिम अरेंजमेंट करून तातडीने प्रक्रिया सुरू करण्यास सांगू शकते। सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र सरकारच्या काही अधिकाऱ्यांकडून तसा अहवाल आणि निर्णय मागू शकतं। जर 50%ची आरक्षण मर्यादा ओलांडली असेल तर ती कशी दुरुस्त करायची याचं कायदेशीर गाईडलाईन सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं। सर्वोच्च न्यायालय कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल, पंचायत समिती राज ऍक्ट, तो जो कायदा आहे आणि आरक्षणाचे नियम याचा विचार करून आज काहीतरी अंतिम निर्णय गव्हर्नमेंटला निर्देश येऊ शकतात, असे एक वकील म्हणून मला वाटतं। आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.